भंडारा में ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन यानी AISF के कार्यकर्ताओं ने नीट पेपर लीक मामले को लेकर सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने जिला प्रशासन के माध्यम से राज्यपाल के नाम ज्ञापन सौंपते हुए दोषियों पर कड़ी कार्रवाई और छात्रों के भविष्य की सुरक्षा की मांग की है। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं NTV 24 न्यूज। भंडारा में ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन के बैनर तले कार्यकर्ताओं ने नीट पेपर लीक मामले को लेकर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शन के बाद प्रतिनिधि मंडल ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए पेपर लीक के दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। संगठन के अध्यक्ष वैभव चोपकर ने कहा कि नीट जैसे महत्वपूर्ण परीक्षाओं के पेपर लीक होना लाखों विद्यार्थियों की मेहनत और भविष्य के साथ खिलवाड़ है। उन्होंने सरकार से निष्पक्ष जांच, दोषियों को कड़ी सजा तथा भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने के लिए प्रभावी व्यवस्था लागू करने की मांग की है। सरकारने SIT सुद्धा स्थापन केलेली आहे, काय सांगाल? खरं म्हणजे पुन्हा एकदा सरकारच्या नाकारतेपणा आणि पोराची गुणवत्ता ही बापाची धनवत्ता ठरवत असल्याचे या महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे, निदर्शनास आलेला आहे। सुमारे 4,28,000 ते 6 लाख एवढे विद्यार्थी या परीक्षेमुळे प्रभावित झाले आणि प्रामाणिकपणे आपल्या अभ्यास करून आपल्या स्वप्नांची पूर्ती करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पुन्हा एकदा या सरकारने आणि या सिस्टीमने राख रांगोळी केलेली आहे, हे या माध्यमातून दिसत आहे। तेव्हा हे जे काही प्रकार आहे, पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आमदार आणि खासदार फोडण्याचा काम या सरकारने सुरू केलेलं आहे, त्याच पद्धतीनं पेपर फुटीसुद्धा म्हणजे या राज्यामध्ये होत आहे। आणि केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असलेले सरकार हे एकाच विचारधारेचे आहेत आणि यांचा रिमोट कंट्रोल हा नागपूरच्या वरून चालतो आणि नागपूरच्या हेडक्वार्टरवरून चालणाऱ्या या सरकारचा हा चरित्र आहे की कॉर्पोरेटायझेशन शिक्षणाचा करणे आणि गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचीच नीती या सरकारची आलेली आहे। मग ते नवीन शैक्षणिक धोरण असो किंवा सेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन असो। आणि याआधीसुद्धा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने आम्ही वारंवार नीट या परीक्षेचा विरोध केला आणि NTA बरखास्त करण्याची मागणी केलेली आहे। आणि ह्या दोन्ही संस्था ज्या आहेत ह्या नाकारतेपणा यांचा उघडकीस आलेला आहे आणि जवळपास 1100पेक्षा जास्त केसेस या NTAच्या विरोधामध्ये देशभरातील वेगवेगळ्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत। तेव्हा NTA या ठिकाणी बरखास्त झाली पाहिजे, ही नीटच्या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी करतो। आणि नागपूरच्या आकांक्षासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी जवळपास 13 ते 17 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर असलेले सर्व शैक्षणिक कर्ज माफ झाले पाहिजेत। आणि आता राज्यामध्ये जे काही TET सरकारने SIT जरी स्थापन केली असेल तरीसुद्धा यापूर्वीसुद्धा अनेक स्पर्धा परीक्षांचे सुद्धा पेपर फुटलेले आहेत। तेव्हा सरकारने याची खबरदारी घ्यावी आणि ही जी काही दलाली आहे ती बंद करण्याचं काम सरकारनं केला पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे। आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारनं शिक्षण मंत्री दादा भुसेंचा राजीनामा या ठिकाणी मागितला पाहिजे। आणि जोपर्यंत या तमाम मागण्या पूर्ण होणार नाही, दादा भुसे राजीनामा देणार नाही आणि हे जोपर्यंत पेपर लीक या देशामध्ये बंद होणार नाही तोपर्यंत हा रस्त्यावरचा संघर्ष आम्ही सर्व विद्यार्थी मित्र, युवा वर्ग या संघर्षाला भगतसिंगाचा आदर्श लक्षात ठेवून आम्ही पुढे घेऊन जातो। NTV 24 न्यूज के लिए भंडारा से राकेश शामकुवर की रिपोर्ट।